नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 3 ऑगस्ट 2026. सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. आवाजात बदल नक्कीच कळत असेल तुम्हाला. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं का आपण झाडं मागवतोय, पण ह्यावेळेस आपण वेगळे झाडं मागवलेले. जिथं आपण मोसंबी लावलेली आहे तिथं काही प्रमाणामध्ये जी काही थोडीफार सुटलेली झाडं आहेत, जी नंतर लक्षात आली, त्याच्यासाठी पण आपण एक वेगळ्या व्हरायटीचं सिट्रिस मधलंच ट्री म्हणजे झाड मागवलेलं आहे. तरी मी तुम्हाला पहिले दाखवतो, याची थोडीशी माहिती पण देऊ. तुम्हाला पहिली गोष्ट तर याच्यावर फळ दिसत असेल, तुमच्या लक्षात आलंच असेल हे काय आहे. हे लिंबू आहे. हा लिंबू पाहिला तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा बारामासी लिंबू याला म्हणतात. याच्यामध्ये फुल दिसत असेल, या कळ्या दिसत आहेत, आणि या साईडला हे व्हरायटी जी आहे, साधारणतः आपण ही 300 झाडं मागवले. एकेकाची माहिती देऊ. यांना बेसिक मध्येच म्हणजे लावल्यानंतरच याला उत्पन्न सुरू होऊन जाते याचं. हे काही आम्ही झाडं मुद्दामून शॉर्ट करून ठेवले ज्यांना फळं दिसत होते. हे तुम्हाला लिंबू दिसत असतील. आता यांची साईज छोटी आहे, जेव्हा हे जमिनीत जातील तर सुंदर प्रकारे येतील. म्हणजे जे आपण 4 वर्ष 5 वर्ष थांबतो, ती थांबायची गरजही राहत नाही. हे बाई छोटंसं फळ लागलेलं आहे लिंबूचं. हे 12ही महिने येतं असं म्हटलं जातं. आणि या लिंबूची व्हरायटी मी तुम्हाला सांगून देतो. कुंभकाठ ही कलकत्त्यावरून मागवली आहे आपण. साधारणतः हे तुम्हाला दिसत असेल, हे जवळजवळ 300 झाडं आणलेले आहेत आपण, आणि कालच आले. आणि आपल्याला आता हे 2 दिवसात लागवड करायची. हे एक झालं. जवळजवळ आपण हे 300 मागवलेले आहेत. कसं येतं काय येतं मला काही माहिती नाही जास्त. कुंभकाठ जर महाराष्ट्रात कोणी लावले असतील ही व्हरायटी, तर नक्कीच कॉमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि काहीतरी तुम्ही पण जर उत्पन्न येत असेल त्याचं. त्याच्यानंतर हे एक झाड आहे, तुम्हाला पत्त्यांवरून लक्षात येत असेल का हे काही चिक्कू सारखं आहे का. साधारणतः हे आपण कॅमेराला सांगेल की इकडे दाखवा. हिला ही व्हरायटी जर नाव घ्यायचं म्हटलं तर हे कुठे लावणार आहे याचा स्पेशल व्हिडिओ पण आपण करणार आहे. हे लिची, चायना लिची म्हणतो आपण याला. हे 100 झाडं मागवलेले आहेत. हे 100 झाडं आपण जिथं आपल्या जो जागा शिल्लक आहे, आणि हे झाड चांगलं मोठं आंब्यासारखं होतं, आपण नवीन ज्या पद्धतीने लागवड करू ते पण दाखवणार आहे लागवड करताना. आणि आता हे लिंबू पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणजे एवढ्या छोट्या झाडांना लावल्याबरोबर तुम्ही 6-8 महिन्यामध्ये लिंबूचं उत्पन्न घेऊ शकतात. हे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण लावल्यानंतर कशा पद्धतीने येईल हे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत राहू. 3 दिवसा पहिले आपण जो व्हिडिओ केला होता तयार, ज्याच्यामध्ये आपण 50 लिटर दूध घेऊन दही लावलं. आज वापस डेअरीवाले आलेत आपल्याजवळ, आणि 50 लिटर घ्या दादा टाकून द्यायच्यामध्ये. 50 लिटर दूध आपण परत मागवलंय. घ्या आता याच्यामध्ये आपण टाकू लागू. टाकताय का तुम्ही? हा टाका. 50 लिटर दूध, गाई म्हशी याच्या भानगडीत आपण पडत नाही. 50 लिटर मागवलंय. 50 लिटर दूध आता दादांनी टाकून दिलंय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे आपण जे विरजण काढून ठेवलं होतं हे टाकून द्या दादा त्याच्यामध्ये. हा, कारण की आपल्याला या दुधाचंही अंड आणि ताक हे अजून आपण बनवून ठेवणार आहे. वापस 510 अंडे येणार आहेत. पद्धतशीर आपण आपलं काम करत राहायचं. घ्या हे दही घ्या. हे विरजण जे लावलं होतं आपण जे काढून ठेवलं हे आपण याच्यात टाकून देऊ. हा धुवून घ्या. त्या दुधातच त्याला धुवून घ्यायला लागतं पहिले. मिसळून घ्या. हे 2 दिवसामध्ये आपलं दूध दह्यामध्ये रूपांतर होऊन जाईल. आणि जे आपण 3 दिवसा पहिले बनवलेलं आहे अंडा ताकचं, त्याचंही आपण आज दाखवून देऊ. आता पहिले याला काठी घेऊन घ्यायला लागतं. ते काठीने ढवळून घ्या, म्हणजे आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ. नवीन नवीन प्रयोग आपण करतच राहतोय. आणि मलाही आता शेतीची आवड
इतकी व्हायला लागली का प्रस काहीतरी वेगळं करत राहू, दाखवत राहू आणि शिकत राहू. बस बस बस, काही हरकत नाही. आता हे झालंय आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून घ्या त्याला. हे आपण जे 3 दिवसा पहिले बनवलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी. आज सकाळीच पहिले झाकण उघडून काठी फिरवून घेतली आपण त्याची. पॅक करून द्या त्याला, आता पॅकच करून द्या. हे जे आपण 3 दिवसा पहिले, खूप लोकांना आवडलाही व्हिडिओ. आत्ताच आपण एक 10 मिनिटं पहिले ढवळून पण घेतलं त्याला. 4-5 दिवस आपल्याला हे ठेवायचंय. त्याच्यानंतर आपण हे ताकंडीचं जे बनवलेलं आहे आपण याला ऑर्गॅनिकच म्हटलं जाईल. अजून याला आपण 3 दिवस ठेवू. त्याच्यानंतर स्प्रे मधून आणि टँक मधून म्हणजे ड्रिप लाईनने आपण जमिनीत देणार आहे. जास्त व्हिडिओ लांब करायचा नाहीये. आणलेल्या वस्तू किंवा रोप हे कालच आल्या. म्हणजे मोसं आपलं लिंबू असो जो 12ही महिने येतो, हे आपण 300 झाडं मागवले. आणि चायना लिची 100 झाडं मागवले. लिची साधारणतः 3 ते 5 वर्षात येते असं त्यांचं म्हणणं आहे. ग्राफ्टिंग जरी असेल तर त्यांचं म्हणणं आहे 2-3 वर्षानंतर उत्पन्न येते. आपण पाहू, प्रयोग म्हणूनच लावतोय आपण. आणि लिंबूची व्हरायटी कुंभकाठ जर तुम्ही कोणी महाराष्ट्रात लावली असेल किंवा इतर ठिकाणी लावली असेल, त्याचे रिझल्ट आलेलं उत्पन्न तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. एवढंच बोलू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी जरूर दाबा. आवाज खराब आहे त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही. इथंच थांबू. नमस्कार.